श्री राम समर्थ. सर्व साधक, नामधारक आणि श्रोत्यांना साष्टांग नमस्कार. कर्माचा सिद्धांत भाग 1 मध्ये आपण पाहिले कर्म आणि त्याचे प्रकार. तो भाग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, नक्की पहा. जसे की आपल्याला माहिती आहे, कर्म केले की त्याचे फळ मिळणारच, त्यातून आपली सुटका नाही. पण वास्तविक आपली कर्मातून सुटका नाही. कर्म केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. आपली कर्मातून सुटका नाही, कारण आपला जन्मच कर्मबंधनातून झाला आहे. भगवंताने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव काही ना काही कर्म करत आहे. एवढंच काय, सूर्यसुद्धा सर्वांना प्रकाश देण्याचं काम करत आहे. नदी वाहते आहे आणि कित्येक जीवांना पोसत आहे. म्हणूनच नदीला जीवनदायिनी असेही म्हणतात. झाडेसुद्धा अनेक जीवांना निवारा, सावली देत आहेत. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक गोष्ट आपले काम चोखपणे करत आहे. त्यामुळे आपलीसुद्धा कर्मातून सुटका नाहीच. आपले आयुष्यच कर्म आणि त्याचे फळ या धाग्यांनी विणलेल्या कपड्यासारखे आहे. आपला कपडा जर चांगला स्वच्छ असावा असे वाटत असेल तर कर्म चांगले केले पाहिजे. तुम्ही जर गोड फळाचे झाड लावले तर त्याची गोडच फळे तुम्हाला चाखायला मिळतील. कारल्याचे रोप लावून गोड फळाची अपेक्षा कराल तर ते शक्य आहे का? आता एखाद्याला वाटेल, एवढा खटाटोप करण्यापेक्षा आम्ही काहीच करत नाही, निवांत बसू, तर ते सुद्धा शक्य नाही. कारण निवांत बसण्याचे कर्म तर तो करत आहेच ना. आणि निवांत बसून त्याच्या मनात हजारो विचार येतील, ते सुद्धा एक कर्मच आहे. विचार करणे हे मानसिक कर्म झाले. कर्माचे वाचिक, मानसिक आणि कायिक कर्मे असेही प्रकार पडतात. थोडक्यात सांगायचे झाले तर वाचिक कर्म म्हणजे आपण जे बोलण्यातून कर्म करतो ते. मानसिक कर्म म्हणजे जे आपण मनात विचार करतो ते. आणि कायिक कर्मे म्हणजे जे आपण शरीराद्वारे कर्म करतो ते. कर्म वाचिक असो, कायिक असो वा मानसिक असो, त्याचे फळ हे मिळायचेच. जर आपल्याला कर्म करायचेच आहेत, आपली सुटका नाहीच, तर ते आनंदाने करायचे की दुःखाने हे आपणच ठरवायचं. कोणत्या कर्मात आपल्याला आनंद येतो पहा. जे कर्म आपण आपल्या इच्छेने करतो त्यामध्ये, आणि जे कर्म आपल्यावर लादले जाते त्यात आपलं मन लागत नाही, त्यात आपल्याला आनंद येत नाही. 3 तासांचा चित्रपट आपण अगदी मन लावून पाहतो पहा. पण तेच काही मिनिटे देवाचे ध्यान करायचे म्हटले तर आपले मन लागत नाही. लहान मुलांचेच बघा, खेळण्यात किती दंग होतात. तेच अभ्यास करायचे म्हटले की मन लागत नाही. पण एखाद्या मुलाने अभ्यास म्हणजे काम न समजता कल्याण समजले तर त्याचे अभ्यासात मन लागेल. आपले जर कामात मन लागावे असे वाटत असेल तर त्या कामात राम पाहावा, म्हणजे आपल्याला त्यात आनंद येईल. पूर्वी स्त्रिया जात्यावर दळणाचे काम करायच्या, पण इतक्या कष्टाचे काम करताना त्या जात्यावरच्या ओव्या गायच्या. त्यामुळे त्यांचे कष्टाचे कामही आनंदमय व्हायचे. शेती कामे करतानाही जुने लोक गाणी गायचेत. त्या काळात यंत्रांची सुविधा नसल्याने शेती कामात खूपच कष्ट होते. कामात राम पाहावा हे आपल्याला संतांनी दाखवून दिले आहे. संत सावतामाळी म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. संत गोरा कुंभारही माती वळण्याचे काम करताना विठ्ठल नामात दंग व्हायचे. संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात, कामामध्ये काम करा काहीतरी नाम, बीज पेरावे अंतरी होईल पीक साचो करी. तुका म्हणे सोपे नका पडू बा फेपे. म्हणजे तुम्ही या संसाराच्या रहाट गाडग्यात कितीही गुंतला असाल तरी तुम्ही नाम घ्या, काम करत नाम घ्या. ज्या प्रकारे शेतकरी शेतामध्ये बी पेरतो त्याप्रमाणे तुम्ही हे नामाचे बीज तुमच्या अंतरात पेरा. अशाने तुमचे भगवत प्रेमाचे पीक खूप चांगले येईल. भगवत प्राप्ती इतकी सोपी असताना तुम्ही इतर कोणत्याही फंदात न पडता नामस्मरण करा. त्यामुळे आपणही
मुखी राम व हाती काम हे सूत्र वापरावे. श्रीराम समर्थ.